तो जालना भाग तुम्हाला दिला मी पूर्ण तालुका गैरसमज कमी करण्यासाठी. तुमचे कोणी नातेवाईक असते तर बिनधास्त सांगा विनायक हॉस्पिटलला भेट द्या. कारण का मी पूर्ण 7 महिने 7 वर्ष असं भोगलोय, त्याच्यामुळे पूर्ण असं झालं. मी लेट झालोय. मी कोणी नातेवाईकातून असले ना तर बिनधास्त हॉस्पिटलचं नाव सांगा. त्यांच्या पोटाच्या इतका असा दाब होता आतमध्ये. 3 गाड्या आता पोटाचे असे सरळ झाले. तर असं होतं माझं. हे बरगडी ज्यांना पोटात घुसली होती शेवटची आणि फुफ्फुस थोडासा बेंड झाला होता, पूर्ण श्वासाला प्रॉब्लेम चालू झाला होता आणि पोटामध्ये घुसल्यामुळे पाचनक्रियाकडे डिस्टर्ब झाली, म्हणून एवढं वजन नाही आहे काहीच. कारण घुसल्यानंतर पोट आहार कसं जाणार, तर आतड्या पोटसडं दबलं होतं बरगडीमध्ये, आत असं घुसलं होतं, असं होतं. ते सरळ झाल्यानंतर त्याच्या लायनिंग फुल ओपन झाल्या, जे लायनिंग होत्या फुल ओपन झाल्या, पूर्ण उघडल्या सगळ्या. ओके झालं आता. साहेबांचं एक मिनिट, एक इंटरव्ह्यू हे घ्या. मी रमेश सुदाम बागल, 39 वर्ष वय आहे. तर माझं मणक्याचा त्रास होता. गाव अहिल्यानगरचे. मी कंपनीमध्ये जॉबला आहे, तर कंपनीत काम करताना मला खूप त्रास व्हायचा. आता कसं वाटतं तुम्हाला एकंदरीत? आता व्यवस्थित वाटतं. त्याला चालून दाखवा. हे वाटत पण नाही पेशंट आहे, नातेवाईक म्हणून जास्त दिसतात मला. हे वाटत पण नाही मणक्याचं ऑपरेशन केलेलं आहे. कसं वाटतंय? व्यवस्थित वाटतं. समोर बघून चला ना, खाली बघून काय चालतात? बिंदास चाला. चला एक राऊंड करा, अजून समोर बघून चला. माझ्याकडे बघा. इथे असं बघून चालायचे, असा. येस येस. आता 26 जानेवारी नाही तुम्हाला फौजींकडे तुम्हाला त्यांच्याबरोबर लाल किल्ल्याला मार्चिंग करावी लागणार आहे बघा. या हे काय असं लावा. शॉर्टमध्ये बोलू, कारण काय नंतर खूप मोठा इंटरव्ह्यू होऊन जातो आणि मग. मी चतुराबाई शिंदे, जालना जिल्हा, तालुका भोकरदन. बाई तर मला किचन उभं सुद्धा राहत नव्हतं. मला जिथं तिथं नेलं माझ्या मुलांना. म्हणलं इथं तर मी तपासण्या करून गेले. म्हणलं बाळा माझ्या इथं तपासण्या आता तिकडं झालेल्या आहे अशा. म्हणे नाही आई, या तपासण्या वेगळ्या आहेत, या वेगळ्या आहे. म्हणलं अशीच होती ना सगळी. तर म्हणला तू चल फक्त. मी गेलो, आले तर बळबळ आणलं. ऑपरेशन कधी झाला मणक्यांचा? 4 दिवस झाले आज. 4 दिवस झाले, आज 4था दिवस आहे. हो. ऑपरेशन करून तुम्ही किती लवकर मोकळी चालायला लागली? किती एका लवकर? तासात. 1 तासात चालायला लागली. कसं चालायला लागली जरा बघू. लोकांना विश्वास कसं पटणार आहे तुम्हीच बरी आली? अरे वा, हे वाटत पण नाही ऑपरेशन झालेलं आहे. त्यांना आपण किचनमध्ये घालू शकतो आणि त्यांना अख्खा स्वयंपाक करायला लावू शकतो मी आत्ताच्या आत्ता. पण हे हॉस्पिटल ना, ते स्वयंपाक करणारे लोक वेगळे आहेत, ह्यांना कशाला करायला लावू. पण त्यांनी स्वतःसाठी आणि घरच्यांसाठी ॲटलिस्ट चहा पोहा करून तरी चेक केलं पाहिजे जाऊन, आणि घरी जाऊन लगेच काम चालू केलं पाहिजे. हे आमचा आग्रह राहील की तुम्ही पेशंट नाही आहे, विश्रांती घ्यायची गरज नाही, ऑपरेशननंतर रेस्ट घ्यायची गरज नाही आहे. ओके. यांचं काल ऑपरेशन झालं आहे. कालवाले बाकी लोक कुठे आहेत? सेकंड बाकी कुठे आहेत? आल्या नाही, कंटाळा केलं. असं हे पाहिलं. बसा 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 बसा. तिसरं कुठे आहे? बाकी कुठे आहेत? ते आलं नाही, ते सगळे कंटाळा करतात. या समज सेंटरला द्या. हे काकूंचं कालच ऑपरेशन झालेलं आहे. आमचे खूप लाडके डॉक्टर आहे, जवळचे मित्र भरत घोलाप, जुन्नर तालुक्याचे. ते जुन्नर भागाचे जे डॉक्टरांचे असोसिएशन आहे, त्यांच्या चालू म्हणजे त्यांचे असोसिएशनचे प्रेसिडेंट, आणि त्यांनी चालू केली जे आता त्यांचे 1001 डॉक्टर त्यांच्या तालुक्यामध्ये आहेत, त्यांचेच पाहिले ज्याने चालू केली, त्यांचं त्या डॉक्टरांनी हे पेशंट पाठवलेले आहेत आणि त्यांचे नातेवाईक नोंदले आहेत. तर बोला काकू, काल ऑपरेशन झालं, कसं वाटतंय? छान वाटतंय एकदम. काल काकू जास्त बोलत नाही, फार चेहऱ्यावरती फार गोड स्वभावाची, असं वाटतं ना, चेहरा खूप शांत, खूप गोड स्वभावाची, काय जास्त बोलत नाही. त्यांच्या आयुष्यात खूप आनंदीने गेले त्याच्यामुळे जास्त बोलत नाही. थोडं जोक करत राहिले पाहिजे, मन थोडा वातावरण पॉझिटिव्ह राहतो. तर कसं वाटतं काल ऑपरेशन करा? किती लवकर चालू लागले ऑपरेशन करून? 1.5 तासात चालायला लागलं. 1.5 तासात चालायला लागले. कालच ऑपरेशन केलेलं आहे. आणि कालपासून आत्तापर्यंत एकत्रित किती चालले असतील तुम्ही, हात सोडून वगैरे? 2-1 किलोमीटर चालले. 2 किलोमीटर चालले. कालपासून आतापर्यंत 2 किलोमीटर चालले. त्रास सगळं राहिलं का? थोडा आहे पण होईल बरं. पण हे पायाचं राहिलं ना सगळं चालताना, पायाचं झालं. ठणका राहिले ना, ते शियाटिका पेन राहिला. जागेवरच्या ऑपरेशनचं थोडाफार पेन तर होणार ना. तर कसं तुम्ही म्हणणार ऑपरेशन झालेलं आहे? 4-5 दिवस थोडाफार तरी दुखलं पाहिजे ना. जे तुम्ही त्यासाठी आलं होतं ना, पाय ठणकत होतं, पाय दुखत. ते राहिलं की नाही राहिलं? हो, ते थांबलं. चालून दाखवा ना, आम्हाला कसं माहिती तुम्ही व्यवस्थित चालतात. म्हणजे तुम्हाला पॅरालिस नाही आहे, तुम्ही व्यवस्थित चालतायत, हे मला दाखवायचे लोकांना की काल केलेला पेशंट आत्ता कितीही किलोमीटर चालू शकता.
मी त्यांना वारीला सुद्धा पाठवू शकतो. आम्ही रेग्युलर पेशंट लोकांना वारी करायला सांगतो, आग्रह करतोय. आणि वारी करताना आमचे लोक शूटिंग घेतात जाऊन, की कुठे कुठे आहेत त्यांचे वारी शूटिंग आम्ही करतोय. पेशंट वारी करताना आम्ही शूटिंग घेत असतो आणि लोकांना दाखवत असतो. वारी करणं कंपल्सरी असतो, करून काका झालंच पाहिजे वारी. आता यावर्षी तर शक्य नाही, मग पुढच्या वर्षी तुम्ही वारीला पण काका तुमचं काय मत आहे? एक मिनिट माहिती देतो. माझ्या मिसेसचं ऑपरेशन स्मिता दामले. आम्ही 17 तारखेला इथे आलो, सर्व टेस्ट झाल्या, कालच ऑपरेशन झालं एकदम व्यवस्थित. आणि 1 तास म्हणजे तुमचा ॲनेस्थेशिया उतरल्यावर ती चालून खाली आली. म्हणजे ऑपरेशन थिएटर बाहेर चालतच रूमपर्यंत आल्यात. आत्तापर्यंत सगळ्या लोकांनी आपापला एक्सपिरियन्स सांगितला आहे. मला या बाबतीत असं एक सांगायचं आहे सर्वांना, की तुम्ही आपल्या जवळचे नातेवाईक किंवा असे आजारी जे पेशंट आहेत ना, त्यांना सांगा की हे विनायक हॉस्पिटल असं उंदरी या पुण्यामध्ये आहे आणि तिथे इलाज इतका व्यवस्थित होतो की तुम्हाला भारतातही कुठे तो मिळणार नाही. यांनी फक्त महाराष्ट्रातच लिहिलं आहे सरांनी, पण मी सांगतो तो भारतात असा उपाय केला जाणार नाही. आणि यांची दुसरी एक फॅसिलिटी, त्यांचं एकदम व्यक्तिमत्व तर बघा एकदम प्रभावी आहे, बोलणं तर तुम्ही आत्ता बघितलं. पण मला अजून एक सांगायचं आहे, त्यांच्या डिग्र्या बघा या वर्डमध्ये म्हणजे त्यांनी तिथे लिहिलं आहे म्हणून मला माहिती आहे आणि मी गुगलवर सर्च पण केलं तर त्यांची डिग्री ही सगळ्या वर्ल्डमध्ये 1 नंबर आहे. स्पाईनमध्ये दे आर स्पेशालिस्ट. तेव्हा काही जर प्रॉब्लेम आला तर तुम्ही न घाबरता यांच्याकडे या आणि आपलं आणि चांगले होऊन जा. बाकी लोकांना आयुष्यभराची गॅरंटी दिलेली आहे की जिथे तुम्ही ऑपरेशन करून घेतलं आहे तिकडचा प्रॉब्लेम उलट जास्त काम करून बघा, तिथला प्रॉब्लेम आयुष्यभर परत होणार नाही. आयुष्यभराची गॅरंटी आहे. हे झाला, विषय संपला. सारखं हॉस्पिटलला दर्शन द्यायची, फी द्यायची, व्हिजिट करायची, रस्त्यातला गाडी करून प्रवास करायची सारखी गरज नाही आहे. 3 ते 4 व्हिजिट आले खूप झाला, त्याच्यानंतर यायचीच नसतं. तुम्ही तुमच्या नातेवाईकांना पाठवा, पण तुम्ही पेशंट म्हणून सारखे आमच्या दारापाशी नाही आले पाहिजे, ही आमचा आग्रह असतो आणि आमची इच्छा असते. आणि गॅरंटी दिली आयुष्यभराची, सर्व कामं करायची आणि सगळं काम वाकून करायचे. इथे आम्ही रेग्युलर दाखवतो शेतातला शूटिंग करताना, आम्ही रानात जाऊन शूटिंग करतो रे शेतातला, की लोक शेतकरी शेती करतात की नाही करतात हे दाखवण्यासाठी. तर आमचे भरपूर पेशंट असे आहेत ज्या लोकांनी पाहिले व्हिडिओ, की तुम्ही ऑपरेशन नंतर शेतातलं सर्व काम करू शकता, काय अडचण नाही आहे. ओके, अजून काय शंका कुशंका? काकांचा या, काका इकडे, काकांचा आज काकांना डिस्चार्ज आहे. पण हे दाखवायचं, हे काका मला आनंद होतोय की हे मणक्यांचे त्रास पण विना ऑपरेशननी पण बरा होते. सर्वांचं ऑपरेशन लागत नाही आहे. हे 7 दिवस रोबोटिक उपचारासाठी होतो 3-4 लाखाच्या, पण डॉक्टर म्हणजे तुम्हाला काही गरज नाही. काय ते महत्वाचं आहे. हे 7 दिवसापासून ऍडमिट होते, आज डिस्चार्ज चाललेत आणि 4 नवीन पेशंट घेऊन आले आज. 4 नवीन पेशंट घेऊन आलो. काय म्हणजे त्यांचं इच्छा, म्हणजे बळजबरीने ते कोणाला ऑपरेशन करायला येत नाही. म्हणजे एखादा व्यवसाय म्हणतो त्याला करा ऑपरेशन, म्हणजे त्यांचा तो त्यांना कोणीतरी नाव नाही घ्यायचे, कोणीतरी ऑपरेशन सुचवलं होतं. हो, आम्ही सांगितलं ऑपरेशनची गरज नाही. खरं गरज नाही. मला तिने 7 दिवस थेरपी दिली, रोबोटिक ट्रीटमेंट दिली आणि इथला स्टाफ इतका चांगला आहे. आणि मला तुम्हाला सांगतो घरी जाऊशी वाटत नाही, इतकी स्वच्छता आहे. काय हो, हे महत्व. थँक्यू. मी स्टाफ आमचा 1 नंबर आहे सर. स्टाफ खूप स्टाफ संडास बाथरूम इतकं क्लीन आहे, पहा वास नाही, काय नाही, स्प्रे मारतात, इतकी स्वच्छता आहे. मला मी तुम्हाला मला घरी जाऊशी वाटत. सांगायचे तात्पर्य आहे, जसं ऑपरेशनवाले पेशंट दाखवले, इथे भरपूर पेशंट आहे ज्यांचं विना ऑपरेशन